नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय समोर पंडितराव टोमके यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी रिपाईचे आंदोलन. दिनांक 21/7/2026 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंडितराव टोमके यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन छेडण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने दिल्ली येथील जंतर मंतर येथे अभिजित दिपके व सोनम वांगचुक यांची नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री भारत यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे पंडित टोमके महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली धरणे व आंदोलन करण्यात आले. तसेच जंतर मंतर येथे आंदोलक विद्यार्थी यांना पोलिसांनी लाठीचार्ज करून बेदम मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा द्यावा यासाठी राष्ट्रीय द्रौपदी मुर्मू यांना विभागीय आयुक्त यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. माळसोंडा तालुका परभणी येथे गट क्रमांक 22 मधील बौद्ध समाज बांधवांच्या वहिवाटीतील व कब्जातील 25 आर जमीन बौद्ध समाजासाठी स्मशानभूमीसाठी नियमित करून देण्यात यावी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नतीशा माथुर व शिक्षणाधिकारी पोलीस यांना दाखल केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली. मौजे उमरी माळ्याची तालुका परभणीतील छाया मिलिंद मस्के उमरी माळ्याची यांचे मारेकरी जगन्नाथ गोरे शिवा गोरे यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच सिरसी बुजुर्ग तालुका जिल्हा परभणी येथील बौद्ध पोलीस पाटील नितीन शिवभगत यांना मारहाण करणाऱ्या जातीयवादी धनराज रतन ढगे यांना तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद परभणी प्रशासन अधिकारी भुजया स्वामी यांना खर्डे कनिष्ठ सहाय्यक यांनी जातीयवाद करून मारहाण केली, त्यामुळे पीके खर्डे कनिष्ठ सहाय्यक यांना निलंबित करण्यात यावे. ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी येथे 2025-26 बहुजन कल्याण विभाग मार्फत विद्युतीकरण काम न करता बिल रेकॉर्ड करून पारित करणाऱ्या शाखा अभियंता अंकिता जोशी व उपअभियंता दयानंद सोनकांबळे जिल्हा परिषद परभणी यांना निलंबित करण्यात यावे. यासाठी धरणे आंदोलने उपोषणे करून निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषद परभणी येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत येथे प्रतिनियुक्तीवर असलेले नंदकुमार जोशी यांची प्रतिनियुक्ती रद्द करून भ्रष्टाचाराची चौकशी करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. मुख्य लेख व वित्त अधिकारी पकाने जिल्हा परिषद परभणी यांच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभाराची चौकशी करून निलंबित करण्यात यावे इत्यादी मागण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पंडित टोमके महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदित्य खरात जिल्हा अध्यक्ष रिपाई कामगार आघाडी नारायण वाघमारे जिल्हा अध्यक्ष रिपाई वैजनाथ शेळके चंदर उबाळे अतुल उबाळे परमेश्वर उबाळे शंकर शेळके नितीन शेळके विशाल शेळके विजय शेळके अशोक शेळके खंडू शेळके दिगंबर शेळके गौतम शेळके मुंजाजी शेळके आदी उपस्थित होते. स्मशानभूमीला जागा मिळालीच पाहिजे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.